आज महायुतीतील ताणतणाव, आरोप-प्रत्यारोप आणि एकामेकावर चाललेलं सूचक टोले याबाबत खूप गंभीर घडामोडी दिसत आहे. काही दिवसापासूनच भाजप आणि शिंदे सेनेत शीतयुद्ध सुरू आहे. पण आता थेट सभेमधून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या आरोप-प्रत्यारोप महायुती मधलेच नेते एकामेकावर टीका करत आहे. या सगळ्यांना ताजं उदाहरण म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वक्तव्य. सुरुवातीला त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. हे वाक्य साधं वाटलं तरी त्यामध्ये एक मोठा संकेत आहे. कुठेतरी महायुतीत तडे गेले आहेत, अविश्वास आहे, नाराजी आहे. हे त्यांनी न सांगताही जाणवत होतं. या वक्तव्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनी लगेच स्पष्टीकरण देऊन सारवासारव केले. असं काही नव्हतं. त्याचा अर्थ वेगळा होता, पण जनतेला, राजकीय जाणकारांना हे पटेनासं झालं. त्याच दरम्यान नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका जवळ आल्या आणि इथेच महायुतीची खरी कसोटी सुरू झाली. अनेक ठिकाणी शिंदे सेनेचे उमेदवार भाजपकडे गेले. काही ठिकाणी शिंदे गटाने भाजपवर ऑपरेशन कमळचे आरोप केले. पैसे वाटण्याचे आरोप झाले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रातील विटा नगर परिषदेच्या सभेत गेले आणि इथे त्यांनी अजूक एक असा टोला मारला की संपूर्ण राजकारणात त्याची चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, त्यांना अचानक आर. पाटील यांचे विधानसभेतील भाषण आठवले. आर. पाटील त्या भाषणात म्हटले होते, नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2ला काहीच किंमत नसते. चव्हाण यांनी हे वाक्य जशास तसं उद्धट केलं आणि लगेच सोबतच म्हणाले, हे माझं वाक्य नाहीये, हे आबांचं. पण निदान आबांच्या भाषणेवर तरी विश्वास ठेवा. आणि नंतर एक महत्वाची ओळ, जो भी है वो देवा भाऊ है. आता येथे सगळ्यांच्या भावया उंचावल्या, कारण शिवसेना शिंदे गट महायुतीचा दुसरा पक्ष मानला जातो. म्हणजे नंबर 2ला किंमत नाही. हा संदर्भ थेट त्यांच्याकडे गेला. हे सरळ, जोरदार आणि थेट शिंदे गटावरच बाण असल्याचा तर्क सर्वत्र लावला गेला. पण हे फक्त एक भाषण नाहीये, यामागे कोठे मोठं काहीतरी चालू आहे असं दिसतंय. असं स्पष्ट चित्र दिसत आहे. राज्याच्या अनेक भागात शिंदे गट भाजपवर आक्रमक आहे. कोकणात तर उघडपणे आरोप झाले, की भाजप पैसे वाटतंय, आमचे उमेदवार पळवतंय, आमच्यात फूट पाडतंय. काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर शिंदे सेनेतून थेट भाजपमध्ये गेले आणि सगळं बघून एकनाथ शिंदेंनी नाराजी येणं साहजिकच होतं. काही दिवसापूर्वी त्यांनी अचानक दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेंना अजूक रंग आला. भेट निवडणूक आढावा म्हणून सांगितली गेली, पण राजकीय वर्तुळात बोललं गेलं की शिंदे यांनी आपली तक्रार नोंदवली. पण समस्या एवढ्यावर थांबत नाही. नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसायला हवा होता. पण अनेक ठिकाणी महायुतीची उमेदवार महायुतीसोबत लढताना दिसते. भाजप आणि शिंदे सेना एकाच जागेवर एकामेकाविरुद्ध उभे आहेत. कधी उमेदवार एकामेकावर आरोप करत आहेत, कधी भाषणातून टोले निघत आहेत. आणि या सगळ्यात रवींद्र चव्हाण यांच्या 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, या वाक्याने सुरुवात झालेला संशय आता नंबर 2ला किंमत नाही या टोलेबाजीतून आणखी ठळक होताना दिसतोय. यामुळे एक मोठा प्रश्न समोर येतो. 2 डिसेंबर नंतर महायुतीत काही वादळ येणार का? काही बदल, तणाव किंवा तडकाफडकी निर्णय घेतले जातील का? राजकीय विश्लेषक सांगत आहेत, की निकाल समोर आल्यानंतरच खरी परिस्थिती कळेल. जर शिंदे सेनेचे निकाल कमी आले किंवा भाजपने एकहाती बळ मिळवलं, तर तणाव उघडपणे फुटू शकतो. जर दोन्ही पक्षांचे नुकसान झालं, तरीही आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतील. सध्या वातावरण असं आहे, की महायुती ही फक्त नावापुरती युती दिसते. नेते एकत्र मंचावर असले तरी मनात मात्र एकामेकाबद्दल भीती, स्पर्धा आणि अविश्वास वाढतोय. आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांच्या कालच्या भाषणाने सगळ्यांचे कान टवकारले आहेत. कारण हे फक्त भाषण नाही, हा एक राजकीय संदेश आहे आणि या संदेशाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना संकेत दिले आहे. तर महायुतीच्या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.